अहिल्यानगरमधील तणाव प्रकरणी 150 ते 200 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर पोलिसांकडून 30 जणांना अटक करण्यात आली. मेट्रोसाठी बांधलेले खांब पाडण्याची MMRDAवर नामुष्की आहे. स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मार्गिकेचं काम MMRDAने हाती घेतलंय. प्रकल्पाचं काम 90% पूर्ण झालंय. हिवतापाच्या रुग्णांची तपासणी करण्यात मुंबई महापालिका अपयशी ठरल्याचं चित्र आहे. दरवर्षी 12% अधिक रक्त तपासणी करणं आवश्यक आहे. मात्र 10 वर्षात पालिकेचा टप्पा हा गाठणं अशक्यच आहे. पालिकेच्या 7 विभागात हिवतापाचे रुग्ण अधिक आहेत. चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरणाचा उजवा कालवा फुटण्याचा धोका टळलाय. अतिवृष्टीमुळे पाण्याची आवक वाढल्यानं कालव्यावर दबाव निर्माण झालेला, परंतु पावसानं आता विश्रांती घेतल्यानं संभाव्य धोका टळलेला आहे. सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठा उच्चांक पाहायला मिळतोय. सोन्याचा GST सह आजचा दर 1,19,500 रुपयांवर पोहोचलाय, तर चांदीचा दर 1,50,380 रुपयांवर पोहोचलाय. म्हाडाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर अभ्यास गटाने प्राधिकरणाची शिफारस केली होती. स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून प्रवीण दरेकरांचीच निवड करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीला श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास धावून आले. मंदिर न्यासाकडून 10 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीत ही मदत देण्याची घोषणा आहे. खजिनदार पवन त्रिपाठी यांनी ही घोषणा केली आहे. लोकशाहीच्या बातमीनंतर जिल्हा प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर आलंय. बेकायदेशीर बायोडिझेल पंप बंद करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी हे आदेश दिले. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील सुविधा आता एका क्लिकवर करणार आहेत. रुग्णालयामध्ये जाण्यापूर्वीच तेथील सुविधांचा आढावा आता घेता येणार आहे. राज्यात रक्ताचा काळा बाजार होण्याची भीती वर्तवण्यात येते. नवरात्र उत्सव आणि राजकीय दबावामुळे रक्तदान शिबिरांमध्ये वाढ झाली आहे. मेट्रो 2A आणि 7 मार्गिका 30 स्थानकांतील जागा व्यावसायिक वापरासाठी होणार आहे. MMMOCLचा महसूल वाढवण्याचा हा नवा मार्ग आहे. मानधनाअभावी अशा स्वयंसेविकांची उपासमार होतीये. मानधन आणि दिवाळी बोनससाठी त्या आंदोलन करणार आहेत. म्हाडाकडून मुंबईत 1500 घरे तर राज्यात 11,500 घरे. अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड स्वतंत्र वेळापत्रक जाहीर झालंय. आता 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान ही परीक्षा होणार आहे. वादळी वातावरणामुळे सर्वच मासेमारी बोटी किनाऱ्यावर आल्या, तर राज्यातील किनारपट्टीच्या भागात तसेच गुजरातमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. वाडा कुडूस शहरात जिल्ह्याबाहेरील मोकाट श्वानांची दहशत वाढली आहे. श्वानदंशाच्या घटनात वाढ झाली आहे. नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलं. प्रवाशांसाठी खुशखबर आहे. नाशिक रोड नागपूर मेमू रेल्वे गाडी आता लवकरच धावणार आहे. तर मुंबई महानगरात मेट्रो सेवांचा विस्तार होताना पाहायला मिळतोय. याच पार्श्वभूमीवर मेट्रो प्रवाशांच्या सोयीकरता ONDC नेटवर्कवर वन तिकीट ॲप आता उपलब्ध करण्यात आलंय. 7ही तलाव तुडुंब भरलेत. मुंबईकरांच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे. तलावात 14,39,588 दशलक्ष लिटर जलसाठा जमा झालाय. गोदावरी नदीवर नवीन रामसेतू पूल बांधण्यात येणार आहे. गिरीश महाजन यांनी हे महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. शालेय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात आता आयुर्वेदाचा समावेश होणार आहे. NCERT आणि UGC अभ्यासक्रम मॉड्यूल तयार करतात.
पुढील सत्रापासून अभ्यासक्रम बदलू शकतो. महालक्ष्मी मंदिरात AI आधारित गर्दी नियंत्रण प्रणाली पाहायला मिळतेय. भाविकांना त्यामुळे सुलभतेने दर्शन घेता येतंय. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केलं. राज्यातील 12वीच्या विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळालाय. परीक्षा अर्ज भरण्याकरता 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर परिस्थितीमुळे अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबर पर्यंत आता मुदतवाढ असेल. सिंधुदुर्ग हद्दीत दाखल झालेल्या ओंकार हत्तीला जंगलात सोडण्याचा वन विभागाकडून हा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या अशी मागणी होतीये. आम आदमी पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर रुमणे मोर्चा काढण्यात आला. भंडारामध्ये रात्रीच्या सुमारास कबड्डी खेळताना युवकाला करंट लागला. या दरम्यान या दुर्घटनेत युवकाचा मृत्यू झालाय, तर मृतकाचं नाव हरिकृष्ण भदाडे असेल. डोंबिवली गोपी चौक परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. KDMCच्या नाल्यात पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. नाल्यावर झाकण नसल्यानं तोल जाऊन मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर KDMCला जाग आली. विदर्भातील एका कवीने शेतकऱ्यांच्या भीषण व्यथा कवितेमधून मांडल्या. अमरावतीमधील कवी नितीन देशमुख यांनी शेतकऱ्यांची समस्या मांडणारी ही कविता सादर केली. अमरावतीत सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आलाय. आजपासून रखडलेल्या शस्त्रक्रियांना अखेर सुरुवात होणार आहे. अकोल्यात पुन्हा आय लव्ह मोहम्मदचे फलक घेऊन मुस्लिम समाजाने आंदोलन केलंय. पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी आता तैनात आहे. धुळ्यातील बारीपाडामध्ये जैवविविधता संरक्षण समितीचे पाककला वनभाजी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेत 620 स्पर्धकांनी सहभाग घेतला. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. सरकार यात ओला दुष्काळ जाहीर करणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. तर राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा होणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरही चर्चा होणार का याकडेही लक्ष आहे. मंत्री भरत गोगावलेंच्या मतदारसंघात सुनील तटकरेंनी आढावा बैठक घेतली. नागरिकांकडून जलजीवन योजनेची पुरता बोजवारा उडाल्याचा मोठ्या प्रमाणात तक्रार आली आहे. बांधकाम विभाग आणि नगरपंचायत प्रशासनाने भ्रष्टाचार केल्याचं नागरिकांकडून हे गंभीर आरोप होत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जीएसटी उत्सव साजरा करण्यात आलाय. काळबादेवी येथे जीएसटी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. जीएसटी स्लॅब कमी झाल्यानं व्यापाऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. उपमुख्यमंत्री शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अतिवृष्टीच्या प्रश्नापासून लक्ष भलतीकडे विचलित करण्याकरता धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या मोहिमा सुरू आहेत. त्याऐवजी लव्ह शेतकरी मोहीम चालवा असं वक्तव्य अजित नवलेंनी केलं. तर बीडमध्ये दोन्ही दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. नारायणगडावरील तयारीची ड्रोन दृश्य पाहायला मिळतात. बीडमध्ये मुंडेंचा आणि जरांगेंचाही दसरा मेळावा आहे. नारायणगडावर जरांगे यांचा मेळावा होणार आहे. हात न मिळवणं ही फक्त नौटंकी आहे. सामना खेळवायलाच नको हवा होता. भारत पाकिस्तान सामन्यावर आदित्य ठाकरेंनी सडकून टीका केली आहे. नवी मुंबईत राजकीय भूकंप पाहायला मिळालाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसलाय. जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश झाला. विरारच्या विवा कॉलेजमध्ये लव्ह जिहाद, गरब्याआडून लव्ह जिहाद सुरू. भाजपच्या अशोक शेळकेंचा गंभीर आरोप. व्हिडिओ आणि सोशल मीडिया चॅट शेअर करत आरोप. बंडू आंदेकर टोळीच्या अनधिकृत ठिकाणांवर हातोडा मारण्यात आलाय. दहशत मोडीत काढण्याकरता पोलिसांची ही कारवाई सुरूच आहे. पुणे पोलिसांकडून सलग 6व्या दिवशी ही कारवाई करण्यात आली.
मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईकांचा दौरा आहे. सरनाईक यांनी विविध विकास कामांची यावेळी पाहणी केली. तातडीनं अतिक्रमण हटवण्याचे निर्देश देखील देण्यात आले. राज्यात सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी अहिल्यानगर प्रकरणावर ही प्रतिक्रिया दिली आहे. सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्यांवर कारवाई करू, मुख्यमंत्र्यांकडून कडक कारवाईचा इशारा देण्यात आलाय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आंदोलन ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीकरता हे आंदोलन आहे. मंत्रालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. अहिल्यानगरमधील तणावानंतर आता पोलीस अलर्टवर आलेत. धार्मिक तणावानंतर नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे. अहिल्यानगरमधील हालचालींवर पोलिसांची करडी नजर आहे. दळवी यांना उत्तर देण्यास आमचे प्रवक्ते सक्षम आहेत. सुनील तटकरे यांनी दळवींच्या टीकेला हे जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महेंद्र दळवींची तटकरेंवर खालच्या शब्दात टीका झाली. हिंगोलीत ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. महाराष्ट्रात 41,000 पूरग्रस्तांचं स्थलांतर करण्यात आलंय. जायकवाडी, उजनी, गंगापूर, गिरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय. पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरसदृश्य स्थितीमुळे नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय. कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का जाणवलाय. रात्रीच्या वेळेस भूकंप झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय. कोयना धरण सुरक्षित असून धरणाला कोणताही धोका नाहीये. तरीही नागरिकांनी सतर्क राहण्याच्या प्रशासनाने सूचना दिल्या. धाराशिवच्या पिठापुरी गावातील खरात वस्तीत पाणी शिरलं. सरकारनं स्थलांतर केलेलं असलं तरीही घरं नदीच्या पाण्यात वाहून गेली आहेत. पाण्याचा लोढा आल्यावर लोकांनी जीव वाचवण्यासाठी वस्ती सोडली. पैठण तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. नायगाव, मायगावला पुराच्या पाण्याचा विळखा बसलाय. नायगाव मधील कुटुंबांचं स्थलांतरण करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. जायकवाडी धरणाच्या विसर्गानं पैठण शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पाहणी केली आहे. सरसकट द्राक्षबाग शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी सांगलीतील द्राक्ष बागायतदार संघाने केली आहे. हंगामाच्या सुरुवातीपासूनच द्राक्ष बागांना अतिवृष्टीचा फटका बसला. बीडमध्ये गेवराईच्या शहाजनपूर चकला गावांमध्ये शेतातील विद्युत डीपी उद्ध्वस्त झालाय. सरकारने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. पालघरमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भात पिकाचं नुकसान झालंय. नुकसान भरपाई करून द्या अशी शेतकऱ्यांची मागणी. सीना नदीच्या पुरामुळे पिठापुरी येथील खरात वस्तीत हाहाकार माजलाय. सरकारनं स्थलांतर केलेलं असलं तरीही घर नदीच्या पाण्यात गेली आहे. पाण्याचा लोंढा आल्यावर लोकांनी जीव वाचवण्याकरता वस्ती सोडली. पूरग्रस्तांना मदत करण्याकरता मराठी कलाकार पुढे सरसावले. तर रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याणतर्फे आणि काही कलाकारांच्या पुढाकारानं पूरग्रस्तांना हे रिलीफ किट वाटप करण्यात येत आहे. नुकसानग्रस्त भागाची प्रतापराव जाधवांनी पाहणी केली आहे. बुलढाणा, मोताळा तालुक्यात ही पाहणी करण्यात आली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर रवी राणांनी थेट चौथ्या दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली आहे. शेतकऱ्यांना सरकारची साथ हवी आहे. अमरावतीत ओला दुष्काळ जाहीर करण्याशिवाय पर्याय नाही अशी मागणी रवी राणांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आशिया कप स्पर्धेत भारताच्या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव यांचं देवनार निवासस्थानी जल्लोषात स्वागत करण्यात आलं. माजी खासदार राहुल शेवाळे आणि सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार आणि तिरंगा देऊन त्यांचं अभिनंदन केलंय.
2026च्या फिफा वर्ल्ड कपसाठी फुटबॉल चाहत्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळतोय. फिफा वर्ल्ड कप तिकिटांसाठी 24 तासात 15 लाख अर्ज आलेत. दहिसरमध्ये जेएसबी मंडळाची देवी विराजमान झाली आहे. जीएसबी मंडळाचं हे 18वं वर्ष आहे. नवरात्रीचे 9 दिवस 9 वेगवेगळ्या स्वरूपात देखावे देखील साकारले जातात. तर भिवंडीमध्ये रांगोळीतून वज्रेश्वरी महालक्ष्मीचं चित्र साकारण्यात आलंय. रांगोळी पाहण्याकरता नागरिक मोठी गर्दी करतात. पुण्यातील आंबेगावात गडदादेवी मंदिरात नवरात्र उत्सव साजरा होतोय. रामायण कथेचं आयोजन करण्यात आलंय. दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतायत. तर कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाईची पूजा केली जाते. अंबाबाईची महाविद्या महाकाली रूपात पूजा करण्यात आली आहे. नवरात्र उत्सवात 7व्या दिवशी विशेष पूजा करण्यात आली. मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेच्या गाडीचा भीषण अपघात घडलाय. अपघातात ती सुखरूप आहे, मात्र तिच्या लक्झरी गाडीचं प्रचंड नुकसान झालंय. रायगडच्या पेणमध्ये दुकानाला आग लागली. आगीत दुकान पूर्णपणे जळून खाक झालंय. स्थानिक नागरिकांकडून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. कुख्यात गुंड निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाहनाला बनावट नंबर प्लेट वापरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोथरूड पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झालाय. बालसुधारगृहातून 5 मुलींनी पलायन केलंय. पनवेलमधील धक्कादायक प्रकारे तिघीही सापडल्या आहेत. अन्य दोघींचा शोध मात्र सुरू आहे. अकोल्यातील इन्स्टाकार्ट कंपनीच्या गोडाऊन मधून 54 मोबाईल आणि इतर माल चोरीला गेलाय. पोलिसांनी चोरांना अटक केलेली आहे. चोरट्यांकडून 2,75,838 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बंद करण्यात आलेली काश्मीर खोऱ्यातील 7 पर्यटन स्थळे आता पुन्हा खुली करण्यात आली आहेत. मात्र पहलगाम पर्यटकांसाठी बंदच आहे. नागपूरमध्ये दसऱ्याच्या दिवशीही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नागपूरसह विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. महिन्याभरात 26 लाख हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांना फटका बसलाय. 52 लाख हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. आज मंत्रिमंडळ बैठकीत काय होणार, आपत्तीग्रस्तांसाठी कोणकोणते निर्णय होणार, याकडे आता लक्ष आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे सदस्य अभिजित वंजारी यांचा कार्यकाळ 6 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे. त्या अनुषंगाने आज जाहीर सूचना प्रसिद्ध होणार आहे आणि 6 नोव्हेंबर पर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. आयुष कोमकर हत्या प्रकरणी बंडू आंदेकरसह सर्व साथीदारांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी हे आदेश दिले. पुण्यात मसाज पार्लरवर पोलिसांनी छापा टाकलाय. मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता, तर पोलिसांनी धाड टाकत पीडित महिलांची सुटका केली आहे. सोलापूरच्या उत्तर बार्शीत चांदणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. शाळा पाण्यात गेली आहे. विद्यार्थ्यांचं शिक्षण वाऱ्यावर आहे. गावकऱ्यांच्या पाण्याच्या प्रवाहातून जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू आहे. महाबळेश्वरमध्ये पावसाने कहर केला. आतापर्यंत 6,107 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महिन्यापासून बरसणाऱ्या या पावसाने नागरिक मात्र पूरते त्रस्त झाले. तर साताऱ्यात सुमारे 7 दिवसांनंतर सूर्यदर्शन मिळालंय. जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतलेली आहे. पावसाने उघडीप घेतल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. सिंधुदुर्गात कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा आहे. मासेमारी नौकांना खोल समुद्रात न जाण्याचं प्रशासनाचे आदेश आहेत.
नौकांच्या सुरक्षिततेसाठी तब्बल 82 मासेमारी नौका देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या. राज्यात पुढील आठवड्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. 6, 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. हिंगोलीत कयाधू नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. संपूर्ण सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल झाले. हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पालघर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत मात्र वाढ झाली आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पुरात कंटेनर वाहून गेलाय. कंटेनरची कमकुवत झालेल्या रामसेतू पुलाला धडक बसली. क्रेनच्या सहाय्यानं कंटेनर बाहेर काढला जाणार आहे. गोदावरीच्या पुराचा रामसेतू पुलाला चांगलाच फटका बसलाय. मुंबईत पहाटेपासून काल जोरदार पाऊस बरसत होता. मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुढील काही तास जोर कायम राहण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.